मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि आपल्या राज्याचे ग्रामविकास मंत्री आदरणीय जयकुमार साहेबांचं खूप अभिनंदन करतो, कारण का मागच्या घरकुल योजनेमध्ये जे लाभार्थी नोंदणीपासून वंचित राहिले होते त्यांना पुन्हा संधी देऊन मोठ्या प्रमाणामध्ये राज्यामध्ये घरकुलांची नोंदणी झाली। माझ्या एकट्या नायगाव मतदारसंघामध्ये 43,000 घरकुलांची नोंदणी झाली। परंतु अध्यक्षमध्ये याच्यामध्ये एक महत्त्वाचा गंभीर प्रश्न असा आहे की हे जे घरकुलाचं बांधकाम जेव्हा चालू होतं तेव्हा बांधकाम चालू झाल्यावर जे सर्टिफाय करण्यासाठी जे इंजिनियर येतात म्हणजे आरएची, ते मोठ्या प्रमाणामध्ये नागरिकांकडून पैशाची मागणी करतात। 15,000 रुपये कमीत कमी ते मागतात। आणि माझ्या नायगाव पंचायत समितीमध्ये एकट्या नायगाव पंचायत समितीमध्ये 11 इंजिनियरनी कबुली दिली व्हिडिओवर की ते पैसे खातात म्हणून, आणि त्यांना जिल्हा परिषदेने तात्काळ सस्पेंड केलं। त्यानंतर उमरी पंचायत समितीमध्ये सुद्धा एक इंजिनियर जी बाई होती तिच्या जागी नवरा काम करत होता आणि पैसे पण खात होता, त्यालाही तात्काळ निलंबित करण्यात आले। परंतु माझा सन्माननीय ग्रामविकास मंत्री महोदयांना हा प्रश्न आहे की हे जेव्हा सगळा भ्रष्टाचार चालू असतो इंजिनियरकडून, बीडीओला माहीत नसणं हे शक्यच नाही। फक्त बीडीओला नाही तर जिल्हा परिषद मुख्यालयातील जे डेप्टी सीओच्या लेवलचे जे अधिकारी असतात त्यांनासुद्धा याची कल्पना असते। मी तर म्हणेल की ह्याचे हप्ते त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्कीच पोहोचत असतील। तर माझा प्रश्न असा आहे की आपल्याला अशी बाब निर्देशनास आल्यानंतर की इंजिनियर त्या ठिकाणी पैसे खातात तर आपण बीडीओला तर सस्पेंड करालच, परंतु डेप्टी सीओ स्तराच्या अधिकाऱ्यांना सुद्धा आपण त्यांच्यावर सुद्धा कारवाई करणार का? अध्यक्ष महोदय, माननीय सदस्य महोदयांनी एक गंभीर विषय या ठिकाणी सभागृहात याच्याही अगोदर माझ्याकडे त्यांची तक्रार होती, त्या संबंधित सगळ्या इंजिनियरवर कारवाई तर अगोदर झालेली आहे। तर आपण जर सांगितलं की घरकुलाच्या लाभार्थ्याकडून पैसे घेणं हे पाप आहे, एवढ्या गोरगरीब माणसाला घर देत असताना आणि त्याला मदत होत असताना अशा लाभार्थ्याकडून पैसे मागणं हेच मुळात चुकीचं आहे। स्पेसिफिक असा कुठलीही कंप्लेंट आली तर त्याची चौकशी केली जाईल आणि चौकशी करून त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल। संबंधित बीडीओ असतील, संबंधित डेप्टी सीओ असतील, या सगळ्यांना या प्रक्रियेमध्ये जबाबदार धरलं जाईल आणि तशा पद्धतीची कारवाई केली जाईल। देशमुख साहेब बोला। अध्यक्ष महोदय, आपल्यामार्फत मला ही विनंती करायची आहे। एक प्रश्न माझे पॉइंटेड तीनच आहेत। एक म्हणजे 7/10/2024ला रमाई घरकुलच्या माध्यमातून नवबोधांसाठी शिराळा हा आपला पूर्ण गट आहे, आणखीन वाळव्यातली 48 गावातली 8 गावं ही उपगटामध्ये येतात। त्यांना आपण अतिरिक्त निधी देण्याच्या संदर्भातला घोषवारा मागवण्याच्या संदर्भातली प्रक्रिया केली होती। अजूनपर्यंत त्याच्या संदर्भातली कोणतीही कारवाई झालेली नाही। तो एक आपल्याला मुद्दा शासन पटलावरनं निश्चितपणे लवकरात लवकर निर्गत करणं गरजेचं आहे। आणि दुसरं माझी आपल्याकडनं विनंती आहे, 1,20,000 रुपये आपली मूळ किंमत होती, त्यामध्ये 27,000 रुपये आपण अतिरिक्त देत होतो। 12,000 रुपये आपल्याला शौचालयासाठी अगोदर मिळत होते। आपण एक अत्यंत महत्त्वपूर्ण कार्यक्रम घेतला आणि त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून 15,000 रुपये आपण थेट घरकुलाच्या लाभार्थ्यांच्या अकाउंटवरती त्या दिवशी डीबीटी केले। त्या दिवशी आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी त्या असणाऱ्या व्यासपीठावरनं सांगितले की 50,000 रुपये आपण अतिरिक्त ह्या घरकुलधारकांना देणार आहोत। त्यातले 35,000 रुपये असणाऱ्या घरकुलाच्या खर्चासाठी आणि 15,000 रुपये सौर पॅनलसाठी। तो जो निर्णय आहे त्याची निर्गती आजपर्यंत योग्य पद्धतीने झालेली नाही आणि ती झाली नसल्यामुळं अनेक घरकुलधारकांनी घरं बांधलेली आहेत, पण त्या असणाऱ्या पैशाची व्यवस्था न झाल्यामुळं त्यांच्यासमोर अनेक असणारे आर्थिक अडचणी आहेत। आणि तिसरं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मगाशी आवताडे साहेब बोलले त्या पद्धतीनं आपल्या असणारी अनेक घरकुलं आपल्या सहकार्याने अशी बांधलेली आहेत की ती जी गायरांमध्ये आहेत। एक आपल्याला महाराष्ट्रभर एक महिन्याचा ड्राईव्ह काढता येईल का की ज्यामध्ये प्रांत आपल्या असणारे तहसीलदार आणि बीडीओ यांच्यामार्फत हे सगळे घरकुलधारक जे असतील त्यांचं नियमनकरण करून आपण त्यांना त्यांच्या असणाऱ्या घराचे पट्टे देऊ शकाल का? हे माझे 3 पॉइंटेड प्रश्न आहेत। त्यातला महत्त्वाचा शिराळ्याच्या असणाऱ्या अतिरिक्त रमाई घरकुलधारकांचा निधी आपण कधी वितरित करणार, हा मात्र आज आपण त्या संदर्भातली स्पष्ट ग्वाही द्यावी। माननीय देशमुख साहेबांनी त्यांच्या शिराळा तालुक्यातला ह्या प्रश्नाशी संबंधित प्रश्न नाही तरी त्यांनी प्रश्न विचारलेला आहे। पण शिराळा तालुक्यातल्या घरकुल रमाई घरकुल असलेल्या अतिरिक्त अनुदान सदस्य महोदय, घरकुलाला मंजूर अनुदानाच्या पुढे जाऊन अतिरिक्त अनुदान देण्याची तरतूद नाही आहे। त्याला GR आहे, त्याला अतिरिक्त अनुदान देता येणार नाही। दुसरा विषय आपण सांगितला की घरकुलासाठी आपण 1,20,000 रुपये देतो, मनरेगातनं 28,000 रुपये देतो, स्वच्छ भारत मिशनमधनं 12,000 रुपये देतो।
आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांचं अभिनंदन केलं पाहिजे की आपण 50,000 रुपये लाभार्थ्याला अतिरिक्त देण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारनं माननीय मुख्यमंत्री महोदयांनी घेतला. त्यातील 15,000 रुपये जो आहे तो 15,000 रुपये सौर ऊर्जा संच बसवण्यासाठी 15,000 रुपये त्यातले वापरून प्रधानमंत्री सौर घर योजनेतनं 30,000 रुपयेचं अनुदान आणि 15,000 रुपये लाभार्थ्यांना त्यामध्ये घालावेत आणि 60,000 रुपयाचं सौर पॅनलचं काम केलं तर त्याला मोफत वीज कायमस्वरूपी मिळेल अशा पद्धतीची व्यवस्था होती. त्याच्या अनुदानामध्ये कुठली अडचण नाही, त्याच्यासाठी आपण लागेल तेव्हा निधी उपलब्ध करून देत असतो. त्याच्या पुढे आपण सांगितलं गायरानामधील घरकुलं आहेत आणि जी घरकुलं शासनाच्या जागेमध्ये आहेत, गायरानामध्ये आहेत, त्या सगळे घरकुलं नियमानुकूल करण्यासंदर्भात शासनानं निर्णय घेतलेला आहे आणि त्या सगळ्या लाभार्थ्यांची घरकुलं नियमानुकूल होतील. श्वेता महालेजी बोला. श्वेता महालेजी बोला. बस 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 बस. अध्यक्ष महोदय, आज समाधानजी अवताडे यांनी जो प्रश्न उपस्थित केलेला आहे तीच परिस्थिती अध्यक्ष महोदय माझ्या चिखली मतदारसंघामध्ये सुद्धा आहे. जवळपास अध्यक्ष महोदय 3,096 घरकुल लाभार्थी आहेत आणि त्यांचे जवळपास 11,71,65,000 देयकं त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय प्रलंबित आहेत. मी स्वतः चिखली पंचायत समिती, बुलढाणा पंचायत समिती दोन्ही ठिकाणी आढावा बैठका घेतल्यात, परंतु नेमका प्रॉब्लेम काय आहे अध्यक्ष महोदय तो त्या ठिकाणी कळत नाही. मला संबंधित BDOंनी सांगितलं आहे की हे जो म्हणजे ज्या पद्धतीने काम झालं की पहिला, दुसरा, तिसरा हप्ता त्या ठिकाणी आपण वितरित करतो, परंतु हा हप्ता वितरित केल्यानंतर 45 दिवसाचा कालावधी तो त्या ठिकाणी लागतो. तर माझी विनंती अध्यक्ष महोदय, 45 दिवसाचा हा जो कालावधी आहे हा आपल्याला त्या ठिकाणी कमी करता येईल का? कारण की हा जो घरकुल लाभार्थी आहे याने त्या ठिकाणी कर्ज घेऊन आपल्या घरकुलाचं तो काम करत असतो आणि अशा वेळेला त्याला सुद्धा त्याची परतफेड करायची असते. तर हा 45 दिवसाचा हा जो स्पॅन आहे हा कमी करून त्याचं काम पूर्ण झाल्यानंतर जेव्हा पंचायत समितीकडनं त्याचं पेमेंट होतं तर ती ऑनलाईन प्रणाली जी काय असेल तर तो स्पॅन कमी करून 8-10 दिवसामध्ये त्या घरकुल लाभार्थ्याला त्याचे हप्ते अध्यक्ष महोदय मिळाले पाहिजे. स्पर्श प्रणाली त्या ठिकाणी अजून आपण सुरू केलेली नाही आहे, ती आपण सुरू करणार आहोत का? आणि अध्यक्ष महोदय, हा जो प्रश्न विचारण्यात आला होता वाळूच्या संदर्भातला, मी जवळपास 6 महिने झाले 2 ते 3 बैठका घेतल्यात, परंतु असं सांगण्यात येतं प्रांतांकडनं की वाळू त्या ठिकाणी उपलब्ध नाही आहे, त्याच्यामुळे आपण त्यांना 5 ब्रास वाळू देऊ शकत नाही. परंतु अवैध वाळू अध्यक्ष महोदय आमच्या भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये होते, परंतु घरकुल लाभार्थ्यांसाठी वाळू उपलब्ध होत नाही. या प्रश्नाचं सुद्धा उत्तर अध्यक्ष महोदय अपेक्षित आहे. सोबतच अध्यक्ष महोदय, सन्माननीय देशमुख साहेबांनी जो प्रश्न उपस्थित केला हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. या घरकुल लाभार्थ्यांसाठीचा स्पेशल ड्राईव्ह अध्यक्ष महोदय आपण सुरू केला पाहिजेत, कारण सुरुवातीला प्रत्येक ग्रामपंचायतला 8-10 घरकुलं मिळत होते, परंतु प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून असं एकही माझ्या तालुक्यात तरी असं एकही गाव नाही आहे की तिथे 50च्या खाली लाभार्थी नाही आहे. खूप मोठ्या प्रमाणामध्ये घरकुल त्या ठिकाणी लाभार्थी त्यांना मिळाले, म्हणजे खूप मोठ्या लोकांना घरकुलाचा लाभ मिळालेला आहे. असं असताना ज्या काही टेक्निकल अडचणी असतील त्या संदर्भात प्रांत, त्यानंतर आपले BDO यांचा एक स्पेशल ड्राईव्ह अध्यक्ष महोदय घेतला पाहिजेत आणि त्या ड्राईव्हच्या माध्यमातून या ज्या काही अडचणी आहेत त्या सोडवल्या पाहिजेत. कितीतरी लाभार्थी असे आहेत की त्यांना स्वतःची घरकुलासाठी जागा नाही आहे आणि जागा उपलब्ध करून देण्यासाठी शासनाची आपले पंडित दीनदयाल उपाध्याय योजना आहे, त्या योजनेच्या माध्यमातून 1 लाख रुपये आपण त्यांना देतो, परंतु त्या 1 लाख रुपयामध्ये सुद्धा त्यांना जागा उपलब्ध होत नाही. तर कुठेतरी E-क्लासची जमीन जी गायरानाची आहे तिचा लेआउट एक सँक्शन करून जेवढे त्या गावातले लाभार्थी आहेत की ज्यांना घरकुलासाठी जागा नाही आहे अशी एक वेगळी टाउनशिप त्या ठिकाणी तयार करता येईल का? हे सगळे प्रश्न BDO असतील, प्रांत असतील यांच्या मनामध्ये आहे, परंतु त्यांना वरतून पाहिजे तसा सपोर्ट मिळत नाही. तर एक स्पेशल ड्राईव्ह जर का आपण मंत्री महोदय याच्यामध्ये आखला तर नक्कीच हे जे घरकुल लाभार्थी आहेत की जे जागेपासून वंचित आहेत किंवा त्यांना प्रधानमंत्री सौर घर योजनाचा लाभ त्यांना मिळत नाही, हे सगळे काही विषय आहेत टेक्निकल बाबी त्या ठिकाणी पूर्ण होतील. अध्यक्ष महोदय, माझा स्पेसिफिक प्रश्न मात्र चिखली विधानसभेसाठी आहे अध्यक्ष महोदय, की हे जे 3,000 लाभार्थी आहेत या 3,000 जे घरकुलाचे देयक प्रलंबित आहेत 11 कोटीचे, हे आपण कधीपर्यंत अदा करणार आहात? धन्यवाद. अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य महोदयांनी जो प्रश्न विचारला आहे की त्यांच्या चिखली मतदारसंघातल्या 3,096 घरकुलांची 11 कोटीची देयकं शिल्लक आहेत, हे अध्यक्ष महोदय मी तपासून पाहतो. तसं
घरकुलाची देयकं शिल्लक राहण्याचं कुठलं कारण असायचं कारण नाही, कारण तिथं पैशाची अडचण नाही आहे. का शिल्लक राहिलेत, का देयकं दिली नाही त्याची माहिती आपण घेऊ आणि संबंधित देयकं तातडीने देण्यासंदर्भातली नाही, पूर्ण बुलढाणा जिल्ह्याचा आहे, तर बुलढाणा जिल्ह्याची घरकुलाच्या संदर्भातली बैठक आपल्या दालनात लावण्यात यावी. हो ठीक आहे. सदस्य महोदयांच्या मागणीप्रमाणे त्या जिल्ह्याची बैठक आपण मंत्रालयामध्ये लावू, त्याच्यात कुठे अडचण नाही. तो घरकुलाच्या हप्त्यासंदर्भातला विषय त्यांनी 20 मिनिटं सांगितला झाली की आहेत पहिल्या प्रश्नावर. 20 मिनिटं झाली आहेत. बैठक लावले. त्यांनी बाकी दुसऱ्या जागेसंदर्भातला विषय सांगितला की जागेसंदर्भात सुद्धा भूमिहीनांना घरकुल मिळालं पाहिजे आणि त्याला जागा उपलब्ध करून दिली पाहिजे, यासाठी शासनानं अनेक निर्णय घेतलेले आहेत. त्यातला निर्णय 1 लाख रुपयेपर्यंत, आता आपण पहिलं 50,000 रुपये घरकुलाची जागा खरेदीला देत होतो, आता 1 लाख रुपये देतो. गायरांची जागा आता देतो आपण, शासनाची उपलब्ध जागा देतो. त्यामुळे ज्या ज्या ठिकाणी जागा शासनाची उपलब्ध आहे त्या सगळ्या जागा घरकुलासाठी उपलब्ध करून देण्यात येतील. आणि आपण सांगितल्याप्रमाणे तो एकदा ड्राईव्ह आपण तर सातत्यानं घेत असतो, खास करून सचिव महोदय आमचे सातत्यानं 15-20 दिवसाला त्याचा आढावा घेत असतात, जिल्हा वाईज घेत असतात, तालुका वाईज घेत असतात. त्यामुळं असंख्य लोकांना ज्यांना जागा नव्हत्या त्या लोकांना जागा उपलब्ध झालेल्या आहेत, त्या लोकांचं घराचं काम चालू आहे. त्यामुळे शासन याबाबतीत बिलकुल गंभीर आहे की एकही भूमिहीन घरापासून वंचित राहिला नाही पाहिजे. त्यामुळे सगळ्या घरकुल भूमिहीनांना जागा उपलब्ध करून देण्याची कारवाई केली जाईल. वाळूच्या संदर्भातली मी भूमिका सांगितली की वाळू मोफत शासनानं देण्याचा निर्णय घेतलेला आहे, परंतु वाळू मोफत द्या म्हणून किमान पास घ्यायला तरी घरकुलाच्या लाभार्थ्यांनी BDOपर्यंत तहसीलदारपर्यंत गेलं पाहिजे आणि तिथून पास घेतले पाहिजेत आणि त्यांनी वाळू उपलब्ध करून घेतली पाहिजे. आपण सातत्यानं पाहतो की प्रत्येकाचं म्हणणं असं आहे की घरकुलाची वाळू आम्हाला घरपोच द्यावी. शेवटी वाळू उपलब्ध करून वाळूचे पास मोफत उपलब्ध करून देण्यात येतील, तो वाळू तर उपलब्ध करून घेतली पाहिजे. आणि तहसीलदार ज्या ठिकाणी वाळू आहे अशी ठिकाणं पण आपल्याला आयडेंटिफाय करून देतो आणि कुठून वाळू घेतली पाहिजे याही संदर्भातली माहिती तहसीलदार देत असतात. ठीक आहे. प्रश्न क्रमांक आहे. पण किती अधिकाऱ्यांना निलंबित केलं, किती अधिकाऱ्यांवर कारवाई केली, किती अधिकाऱ्यांना FIR केला. आपला अनुभव असा आहे मंत्री महोदया की चौकशीच्या नावाने फक्त टाइमपास केला जातो आणि कोर्टात जरी केस केले तर मी आता हायकोर्टाचा कागद वाचत होतो, 56,91,150 केसेस प्रलंबित आहे, अजून एक केस पेंडिंग होईल. सर्वांचा हा विश्वास आहे की कोर्टाच्या माध्यमातून 50-50 वर्ष त्याच्या चौकशीच्या संदर्भात दोषीवर कारवाईच होऊ शकत नाही. तर कमीत कमी तुम्ही एवढं तर उत्तर द्या की या संदर्भातला कोर्टाचा निर्णय लागेपर्यंत या व्यक्तीला निलंबित केल्या जाईल, तो निलंबन कायम राहील. मग 10 वर्ष लागो की 20 वर्ष लागो, हे एवढं जर केलं तर न्याय मिळेल. अरे गरिबाच्या पोटावर अशा पद्धतीने घरकुल काय, भारत माता माझी आई, डोकं ठेवायला जागा नाही, गरीब माणूस घरकुल मागतो. पंतप्रधान महोदय सांगतात की या देशाच्या गरिबांसाठी गरीबों के सन्मान में मोदी जी मैदान में, आणि इथे अधिकारी अशा पद्धतीने पैशाची लूट करत असेल तर तुमच्याकडून अपेक्षित उत्तर एवढंच आहे की जोपर्यंत चौकशी आणि कोर्टाचा निर्णय अंतिम होत नाही तोपर्यंत अशा अधिकाऱ्यांना तुम्ही निलंबित करणार आहात का, अन्यथा कोणी घाबरणार नाही.